नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या YouTube चॅनलवर. पेपर सुरू झालेले आहेत. मित्रांनो, आज झालेला पेपर, या पेपरमध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयावर प्रश्न कशा पद्धतीने विचारले होते, ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. शॉर्ट ट्रिक्सनुसार आपण या ठिकाणी सर्व प्रश्न सोडवणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत आपल्याला बघायचा आहे. काही प्रश्न इझी होते मित्रांनो आणि काही प्रश्न थोडेसे अवघड होते. जास्त काही अवघड प्रश्न आपल्याला या ठिकाणी पेपरला पाहायला मिळाले नाहीत. मित्रांनो, आपण मित्रांच्या कमेंट्सवरून आजच्या या सेशनमध्ये प्रश्न घेतलेले आहेत. आता बघा, प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती दिसतोय. प्रश्न काय दिलेला आहे बघा. एका वर्गातील 10 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 26 वर्ष आहे. जर त्यात शिक्षकाचे वय मिळवले तर सरासरी 2 ने वाढते, तर शिक्षकाचे वय किती, असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी केलेला आहे. मित्रांनो, प्रश्न नीट समजून घ्या. 10 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 26 वर्ष आहे. म्हणजेच या ठिकाणी 10 विद्यार्थ्यांच्या सरासरी वयाचा जर आपण गुणाकार केला तर मित्रांनो 10 विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज मिळते. हे एवढं आपल्याला सर्वांना माहिती असेल. बरोबर की नाही? मग आता बघा, प्रश्न जर नीट समजला तरच आपल्याला त्याचं उत्तर काढता येतो मित्रांनो. बरोबर की नाही? मग 10 विद्यार्थी आहे, बरोबर, आणि सरासरी वय दिले 26 वर्ष. मग 10 गुणिले 26 जर केले तर आपल्याला मित्रांनो या 10 विद्यार्थ्यांच्या वयाची मिळते बेरीज. मग 10 गुणिले 26 केले तर गुणाकार किती येतोय? 260. गुणाकार किती येणार? 260 वर्ष हे आपल्याला त्यांच्या वयाची बेरीज मिळाली. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी म्हटले की शिक्षकाचे वय मिळवले. म्हणजेच या ठिकाणी आधी किती विद्यार्थी होते? 10, आणि त्यामध्ये शिक्षकाचे वय मिळवले म्हणजे आता एकूण किती विद्यार्थी झाले मित्रांनो? तर 11 झाले. शिक्षकाचे वय मिळवले किंवा शिक्षक याच्यामध्ये इन्क्लूड झाला तर एकूण 11 व्यक्ती या ठिकाणी झाले. मग बरोबर की नाही? मग 11 व्यक्तींची सरासरी वय या ठिकाणी कितीने वाढ होत आहे? 2 ने वाढ होत आहे. आधी किती होते? 26. त्यामध्ये 2 प्लस केले तर आता किती होईल? 28 होणार की नाही? बरोबर. प्रश्न नीट समजून घ्यावा लागतोय मित्रांनो. ओके. मग आता या ठिकाणी आधी 11 विद्यार्थी होते, आता शिक्षक मिळवल्याने 11 व्यक्ती झाली. गुणाकारामध्ये सरासरी 2 ने वाढली. आधी 26 होती, आता किती होणार? 28. बरोबर. आता यांचा जर गुणाकार केलाय मित्रांनो तर आपल्याला गुणाकार किती मिळतोय? 308 वर्ष मिळतोय मित्रांनो. बरोबर. 308 वर्ष मिळाली. बरोबर. आता या ठिकाणी क्रिया काय करणार? 11 व्यक्तीमधून 10 मुलांचे वय जर वजा केले तर मित्रांनो आपल्याला राहिलेले वय हे कोणाचे मिळणार आहे? तर शिक्षकाचे वय मिळणार आहे. आता आपण या ठिकाणी करूया वजाबाकीची क्रिया. बघा मित्रांनो, 308 मधून 260 जर वजा केले तर आपल्याला या ठिकाणी 48 वर्ष एवढा वय मिळणार आहे. मग हे 48 वर्ष हे कोणाचे वय आहे? तर हे आहे मित्रांनो शिक्षकाचे वय आहे. कोणाचे वय आहे? शिक्षकाचे वय असणार आहे 48 वर्ष, जे की पर्याय सी मध्ये आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे. क्लिअर झाले? महत्वाचा प्रश्न आहे. याच्यानंतर समोरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक दुसरा. बघा मित्रांनो, काय दिलेला आहे? बुद्धिमत्ता या विषयावर विचारलेला हा प्रश्न आहे. प्रश्न बघा काय दिले. एका रांगेत राम डावीकडून 15व्या आणि उजवीकडून 20व्या क्रमांकावर आहे, तर रांगेत एकूण किती व्यक्ती आहेत, असा प्रश्न केलाय. मित्रांनो, अतिशय सोपा हा प्रश्न आहे. या ठिकाणी क्रिया कशी करणार? तर सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी काय दिले की डावीकडून राम हा 15व्या क्रमांकावर आहे. म्हणजेच या ठिकाणी 15वा क्रमांक डावीकडून रामांचं दिलेलं आहे. सपोज हे राम आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ही बाजू असणार मित्रांनो डावी बाजू. बरोबर. हे डाव्या बाजूकडून आपण 15वा क्रमांक हे घेतलाय. त्याच्यानंतर दिले की उजवीकडून 20व्या क्रमांकावर आहे. मग या ठिकाणी आपण उजवीकडून घेऊ. कितवा क्रमांक दिलाय मित्रांनो? तर उजवीकडून दिलाय 20वा क्रमांक. म्हणजे आपण या ठिकाणी याला उजवी बाजू घेणार. ठीक आहे. आता या ठिकाणी क्रिया कशी करायची? आपल्याला विचारले एकूण व्यक्ती किती? मग एकूण व्यक्तींची संख्या कशी काढणार? तर हे 15 आणि 20 यांची करावी लागणार आपल्याला बेरीज. बरोबर. मग 15 अधिक 20 जर केले मित्रांनो तर किती येणार? 35. मग एकूण 35 व्यक्ती असणार का? तर नाही. कारण हा राम जो आहे हा डावीकडून पण मोजला गेला आणि उजवीकडून पण मोजला गेला मित्रांनो. म्हणजे राम हा दोन्ही बाजूकडून मोजला गेला. त्यामुळे यामधून आपल्याला काय करावे लागणार आहे? तर एक वजा करावी लागणार आहे. म्हणजे एकूण किती या ठिकाणी 34 व्यक्ती असणार आहे. एकूण किती व्यक्ती? 34 व्यक्ती असणार आहे, जे की पर्याय ए मध्ये आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. क्लिअर झालं? ठीक आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता मित्रांनो. ठीक आहे. याच्यानंतर समोरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक तिसरा. बघा काय दिलेला आहे. एका संख्येच्या 40% मधून 40 वजा केले तर उत्तर 40 येते, तर ती संख्या कोणती? आता मित्रांनो, अशा पद्धतीचे प्रश्न मी जे तुम्हाला या ठिकाणी पद्धत सांगणार आहे त्या पद्धतीने जर तुम्ही प्रश्न सोडवले मित्रांनो तर तुमचा कधीही
अशा टाईपच्या प्रश्नावरती मार्क जाणार नाही. मित्रांनो, काय करायचं आहे, जसा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे त्या प्रश्नानुसार तुम्हाला मांडणी करायची आहे. ती कशी, तर बघा, आपल्याला या ठिकाणी म्हटले की एका संख्येच्या, आता या ठिकाणी एका संख्येच्या म्हणजे ती संख्या आपल्याला माहिती आहे का? नाही. ती संख्या माहिती आहे आपल्याला? नाही. मग ती संख्या सपोज आपण यक्स घेतली. मित्रांनो, तुम्ही यक्स म्हटलं की कन्फ्यूज होता किंवा घाबरता. यावरून प्रश्न जर तुम्ही सोडवलं तर तुमचे प्रश्न कधीच चुकणार नाही मित्रांनो. तुम्ही करेक्टच उत्तर काढणार. मग कशी, तर बघा, या ठिकाणी समजा आपण ती संख्या यक्स घेतली. मग या संख्येच्या 40% म्हणजे तुम्ही काय लिहिणार, तर यक्सचे 40% लिहिणार की नाही? यक्सचे 40% म्हणजेच यक्स गुणिले 40/100 असेच लिहिणार की नाही? बरोबर. त्याच्यानंतर म्हटले यामधून 40 वजा केली असता म्हणजे याच्यामधून आपल्याला किती वजा करायचे आहे? 40 वजा करायचे आहे. तर उत्तर किती मिळते मित्रांनो? 40 मिळते. बघा, ही क्रिया किती सोपी झाली आता आपल्यासाठी. बरोबर की नाही? काय केलं आपण? एका संख्येच्या म्हटलं, मग ती संख्या आपल्याला माहिती नाही, एक्स घेतली. काय फरक पडतोय? बरोबर की नाही? जी संख्या माहिती नाही ती घेतली आपण एक्स. मग या संख्येचे 40% आपण क्रिया कशी करणार मग? एक्सचे 40% म्हणजे एक्स गुणिले 40/100 होणार की नाही? झाले. मग यामधून आपल्याला म्हटलंय की 40 वजा केली तर उत्तर 40 मिळते, म्हणजे बरोबर 40 मिळणार की नाही? उत्तर 40 म्हणजे बरोबर 40. बरोबर. मग आता याला सोडवायचा की आपल्याला उत्तर मिळून जाते. बघा मित्रांनो, याला सोडवण्याची पद्धत कशी आहे. आता हे एक्स गुणिले 40 म्हणजे 40 एक्स होणार की नाही? झाले. याच्या भागाकारामध्ये किती आले? 100. बरोबर लिहू. आता या 40ला इकडे पाठवा. मित्रांनो, या 40ला जर या उजव्या साईडला पाठवलं तर हे वजा आहे. या ठिकाणी बघू शकता वजा 40 आहे. याला जर या साईडला पाठवलं तर ते अधिक 40 होणार. काय होणार? अधिक 40. मग या ठिकाणी हे वजा 40 अधिक 40 झाले. हे 40 आणि अधिक 40 एकूण किती झाले मग? 80 झाले. बरोबर. मग या ठिकाणी आपण 80 घेणार. ठीक आहे. आता बघा पुढे क्रिया कशी करायची. तर मित्रांनो, या 100ला इकडे जर पाठवलं, मित्रांनो, या ठिकाणी काय राहिले मग? 40 एक्स बरोबर 80 गुणिले 100 होतील. बरोबर. आता आपल्याला या ठिकाणी क्रिया करायची आहे. बघा, या 40ला आपल्याला इकडे पाठवायचं आहे उजवीकडे. बरोबर की नाही? मग आता लक्षात ठेवायचं आहे ही क्रिया आपल्याला कधीही विसरायची नाही. मित्रांनो, या बरोबरच्या, बघा या ठिकाणी या बरोबरच्या या साईडला जर आपण नेले मित्रांनो, या ठिकाणी गुणाकारामध्ये असेल तर दुसऱ्या साईडला नेलं म्हणजे ती भागाकारामध्ये होईल. आणि भागाकारामधली क्रिया जर आपण या ठिकाणी दुसऱ्या बाजूला नेलं उजवीकडे तर ती गुणाकाराची क्रिया होती. म्हणजे रिव्हर्स असते मित्रांनो. ठीक आहे. ही क्रिया कशी असते? रिव्हर्स. गुणाकाराची दुसऱ्या बाजूला जर नेलं तर भागाकार होते. भागाकाराची दुसऱ्या बाजूला नेलं तर गुणाकार होते. ओके, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि तुम्हाला माहितच आहे बरोबरच्या दुसऱ्या साईडला बेरीज असेल तर वजा होते आणि वजाला जर इकडे पाठवलं तर बेरीज होती. हे काय आहे? रिव्हर्स क्रिया होती. बरोबरच्या जर तुम्ही डाव्या साईडला नेलं किंवा उजव्या साईडला नेलं तर क्रिया कशी होते? रिव्हर्स होते. भागाकाराची गुणाकार, गुणाकाराची भागाकार होते. बेरजेची वजाबाकी, वजाबाकीचे बेरीज होते. एवढं तर तुम्हाला माहिती आहे. बरोबर. आता या ठिकाणी या 40ला जर आपण उजव्या साईडला नेलं तर ती कुठे जाईल? भागाकारामध्ये. बरोबर. मग आता या ठिकाणी आपल्याला क्रिया करायची आहे भागाकाराची. बघा, x बरोबर 80 गुणिले 100 हे जशाला तसे घेतले. आता या 40ला जर आपण या ठिकाणी घेऊन गेलो उजव्या साईडला तर ते गेले भागाकारामध्ये. आता करूया मित्रांनो भागाकाराची क्रिया. बघा, 40 ने 80 ला भाग देऊ. 40 एक 40, 40 दोन्ही 80 म्हणजे x बरोबर आपल्याला किती मिळाले मग? x बरोबर मिळाले 2 गुणिले 100 म्हणजे 200. ठीक आहे. मग या ठिकाणी आपण सुरुवातीला काय म्हटलं होतं की ती संख्या आपण x घेतली. आता या ठिकाणी आपण म्हटलं होतं की ती संख्या x घेतली म्हणजे आपल्याला या ठिकाणी ती संख्या काय मिळाली मित्रांनो? तर ती संख्या मिळाली आपल्याला 200, जे की पर्याय बी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता तुम्हाला वाटत असेल मित्रांनो की हा प्रश्न खूप लेंदी, तुम्ही याचं सोल्युशन सांगितलंय, तर हा सोपा आहे. जर तुम्हाला ही क्रिया समजली तर तुम्ही या प्रश्नाला 5 ते 10 सेकंदात सोडवतात. ते कशी बघा. आता तुम्हाला या ठिकाणी क्रिया कशी करायची? एका संख्येचे 40% एका संख्येचे 40% म्हणजेच तुम्ही काय घेणार? 40x भागिले 100 घेणार. वजा या ठिकाणी 40 म्हटले, 40 घेतले, बरोबर उत्तर 40 येते. ठीक आहे. आता याच्यानंतर क्रिया तुम्ही डायरेक्ट कशी करणार मित्रांनो? बघा, 40x भागिले 100 बरोबर या ठिकाणी 80. याला उजवीकडे नेणार तुम्ही. झाले 80. मग सरळ या ठिकाणी गुणिले 100 हे भागाकाराचे गुणाकारामध्ये गेले आणि गुणाकाराचे भागाकारामध्ये गेले. 40 एक 40, 40 दोन्ही 80, 100 गुणिले 2 200. बघा किती सेकंद वेळ लागतोय आणि 2 स्टेपमध्ये तुम्ही याचं उत्तर काढू शकता. फक्त क्रिया समजून घेणं हे गरजेचं आहे. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 4. बघा काय दिलेला आहे. महत्वाचा प्रश्न आहे. एक व्यक्ती उत्तरेकडे 5 किमी चालते, नंतर उजवीकडे वळून 3 किमी चालते, पुन्हा उजवीकडे वळून 5 किमी चालते, तर तो सुरुवातीच्या ठिकाणापासून कोणत्या दिशेला आणि किती अंतरावर आहे असा प्रश्न केले. मित्रांनो, हे डायरेक्शन म्हणजे दिशा दिशा या टॉपिकवरचा हा प्रश्न आहे. आता प्रश्नानुसार आपल्याला या ठिकाणी आकृती काढावी लागते. मग बघा,
काय दिले की एक व्यक्ती उत्तरेकडे 5 किमी चालते. आपल्याला सर्वांना माहिती आहे मित्रांनो, दिशा कशा पद्धतीने लिहिता येतोय. उत्तर, त्याच्या खाली दक्षिण, त्याच्यानंतर उजव्या साईडला पूर्व आणि डाव्या साईडला पश्चिम. हे अशा प्रकारची आकृती आपल्याला लक्षात ठेवायची आहे किंवा तुम्ही रफ पेजवरती लिहिलं तरी चालते. ठीक आहे. मग आता आपण या ठिकाणी आकृतीवरून प्रश्नावरून आकृती तयार करू. बघा, एक व्यक्ती उत्तरेकडे 5 किमी चालतोय, म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीने लिहावं लागेल किंवा आकृती काढावी लागेल. 5 किमी चालतोय उत्तरेकडे म्हणजे दिशा वरची असणार. ठीक आहे, लिहिलं. त्याच्यानंतर उजवीकडे वळून, आता बघा याचं तोंड जर वरच्या दिशेने असेल तर याची उजवी बाजू कोणती असणार, तर ही उजवी बाजू असणार, ही डावी बाजू असणार की नाही. ठीक आहे, मग तो उजवीकडे वळून म्हटलंय म्हणून तुम्हाला या ठिकाणी हे अशा पद्धतीने घ्यावं लागेल. ठीक आहे, किती किलोमीटर, तर 3 किलोमीटर चालतोय, म्हणजे आता त्याचं तोंड या ठिकाणी आहे. ठीक आहे, या दिशेला आहे. त्याच्यानंतर पुन्हा उजवीकडे म्हटले, मग आता उजवी दिशा कोणती असणार, तोंड त्याचं या दिशेला आहे, मग उजवी दिशा ही असेल आणि डावी दिशा तर वरची असणार की नाही. बरोबर. मग आता उजवीकडे वळायचं आहे म्हणजे त्याला खाली यावं लागेल, अशा पद्धतीने यावं लागेल. ठीक आहे, मग आता या ठिकाणी आपण प्रश्नामध्ये काय दिले की उजवीकडे 5 किमी चालते, म्हणजे आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने घ्यावं लागेल. 5 किमी चालते, मग 5 किमी या ठिकाणी घेतले आपण. ठीक आहे, तर तो सुरुवातीच्या ठिकाणापासून कोणत्या दिशेला आणि किती अंतरावर आहे असा प्रश्न केले. खूप सोपा प्रश्न आहे मित्रांनो. बघा, आता या ठिकाणी तो सुरुवातीच्या ठिकाणापासून म्हटले, मग सुरुवातीचा ठिकाण त्याचा हा होता. आता तो सुरुवातीच्या ठिकाणापासून कोणत्या दिशेला आहे, तर ही दिशा तर त्याची पूर्व असणार आहे की नाही. कोणत्या दिशेला आहे, पूर्वेकडे आहे. मग पूर्व दिशेला आहे आणि किती किलोमीटर अंतरावर आहे, तर या ठिकाणी बघू शकता हा डिस्टन्स किती किलोमीटरचा आहे, तर हा वरी 3 आहे, तर खाली पण 3च किलोमीटरचा फरक असणार की नाही. बरोबर. मग या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल मित्रांनो, पूर्व दिशेला 3 किलोमीटर अंतरावर असणार आहे. पूर्व दिशेला 3 किमी अंतरावर असणार आहे, जे की पर्याय ए मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. समजलंय. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो. अशाच पद्धतीने दररोज आपण आपल्या या युट्यूब चॅनलवरती शिकवणार आहोत आणि शिकत आहोत मित्रांनो. ठीक आहे, जर तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जातं मित्रांनो. ठीक आहे, आपण आपल्या या युट्यूब चॅनलवरती मॅथ्स सोबतच इतर विषयांवरती व्हिडिओ सुद्धा आपण अपलोड करत असतो मित्रांनो. ठीक आहे, त्यासाठी आपल्या या चॅनल सोबत जोडून राहायचं आहे आणि दररोज जेवढे काही व्हिडिओज आपण अपलोड करतो ते शेवटपर्यंत बघायचं आहे मित्रांनो. तुम्हाला जर या क्लासेसची पीडीएफ हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पीडीएफ टाईप करा किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. त्यामध्ये तुम्हाला या क्लासेसची पीडीएफ मिळून जाईल. ठीक आहे, चला आता आपण आपल्या या ठिकाणी प्रश्न क्रमांक 5 बघणार आहोत. बघा प्रश्न काय दिले, एका वस्तूची खरेदी किंमत 500 रुपये आहे आणि ती 575 रुपयांना विकली तर शेकडा नफा किती. अतिशय सोपा प्रश्न आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी खरेदी किंमत किती दिली, 500 रुपये. मग आपण या ठिकाणी खरेदी किंमत 500 रुपये घेतली. मग 500 रुपये ही खरेदी किंमत आहे, म्हणजे मूळ रक्कम ही किती टक्के असते, सर्वांना माहिती आहे 100% असणार. ठीक आहे, 500 रुपयाची वस्तू त्यांनी खरेदी केली म्हणजे त्याची किंमत ही 100% असणार की नाही. ठीक आहे, 100% घेतली आपण. त्यानंतर ती वस्तू 575 रुपयांना विकली. किती रुपयांना विकलेली आहे, 575 रुपयांना. मग 500 रुपयाची वस्तू 575 रुपयांना विकली म्हणजे याच्यामध्ये 75 रुपये त्याचा काय आहे मित्रांनो, नफा आहे. काय झालं, त्याला नफा झाला 75 रुपयाचा. मग तुम्ही या ठिकाणी 75 रुपये बरोबर किती टक्के असे घेऊ शकता, कारण आपल्याला नफा विचारले. काय विचारले, शेकडा नफा विचारले, म्हणून आपण नफाच घेणार 75 रुपये. आता अशा पद्धतीने या ठिकाणी मांडणी जर तुम्हाला मिळाली मित्रांनो तर करायचं आहे डायरेक्ट तिरकस गुणाकार. ते कशा पद्धतीने, 75चा गुणाकार 100 सोबत, मग या ठिकाणी लिहू 75 गुणिले 100 आणि त्याच्यानंतर मित्रांनो 500चा गुणाकार प्रश्नचिन्हासोबत, हे या ठिकाणी दिसते 500चा गुणाकार प्रश्नचिन्हासोबत, ते लिहायचं आहे मित्रांनो भागाकारामध्ये. ठीक आहे, आता या ठिकाणी जर आपण भागाकाराची क्रिया केली आपल्याला डायरेक्ट उत्तर मिळून जातं. बघा, 500 वरचे 2 शून्य, 100 वरचे 2 शून्य झाले कॅन्सल. 75ला 5 ने भाग जर दिला मित्रांनो 15 5 75 येईल, म्हणजे 15% या ठिकाणी काय झालं, नफा झाला. किती टक्के, 15% नफा झाला, जे की पर्याय सी मध्ये आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे. ओके, हा सोपा प्रश्न होता. याच्यानंतर समोरचा प्रश्न बघायचा आहे मित्रांनो, गुणोत्तर व प्रमाण यावरती प्रश्न विचारला होता. आता या ठिकाणी बघायचं, गुणोत्तर प्रमाणावरती प्रश्न काय दिले की ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे. त्यांच्या वयाची बेरीज 54 वर्ष असल्यास ए चे वय किती. सोपा प्रश्न आहे. बघा, या ठिकाणी 2 व्यक्ती दिले, दोन्ही व्यक्तींचे नाव लिहून घेऊ, ए आणि त्याच्यानंतर बी. ठीक आहे, आता यांच्या वयाचं गुणोत्तर दिले, मग ते कसे निवडणार, तर बघा ए सुरुवातीला आहे म्हणजे हे 4 जे गुणोत्तर आहे हे ए चे असणार. त्याच्यानंतर बी नंतर आहे म्हणजे 5 जे आहे ते बी चे गुणोत्तर असणार. ठीक आहे, आता याच्यानंतर बघा आपल्याला या ठिकाणी काय दिले की त्यांच्या वयाची बेरीज, म्हणजे या दोघांच्या वयाची बेरीज किती दिली, 54 वर्ष दिलेली आहे.
बरोबर. मग आपण या ठिकाणी 54 वर्ष लिहून घेऊ. ठीक आहे. बघा या दोघांच्या वयाची बेरीज किती दिलेली आहे? 54 वर्ष. ठीक आहे. मग आता दोघांच्या वयांची बेरीज 54 आहे, मग गुणोत्तराची पण बेरीज करावी लागेल. बरोबर की नाही? मग गुणोत्तराची बेरीज जर केली तर किती येईल मित्रांनो? तर बघा 5 अधिक 4 जर केले तर किती येईल? 9. आता आपल्याला या ठिकाणी क्रिया कशाची करायची आहे? तर या ठिकाणी भागाकाराची क्रिया करायची आहे. ठीक आहे? ही पद्धत लक्षात ठेवा. आता या ठिकाणी भागाकार जर केलं तर बघा 9 एक 9, 9 सकी 54 म्हणजे किती आलं? 6. हे या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे 6. हे प्रमाण मिळाले. मग आता विचारलंय काय? तर आपल्याला ए चे वय विचारलेलं आहे. काय विचारले? ए चे वय. मग ए चा गुणोत्तर 4 आहे. मग याला सरळ 4 ने गुणा. 4 गुणिले 6. 4 ला सरळ 6 ने गुणले 6 चुक 24 वर्ष. 24 वर्ष हे कुणाचं वय असेल? ए चे वय, जे की पर्याय ए मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे? 24 वर्ष कुणाचं आहे? ए चे वय. मग जर तुम्हाला बी चे वय काढायचं असेल तर या 5 या गुणोत्तराला गुणा 6 ने. 6 पंच 30. 30 वर्ष हे कुणाचं असेल मग? हे वय असेल बीचं. ठीक आहे? अशा पद्धतीने आपल्याला ए आणि बी चे वय काढता येतो मित्रांनो. ठीक आहे? लक्षात ठेवा. आता आपल्याला बुद्धिमत्तावरती प्रश्न विचारलाय बघा. पेन्सिल हा शब्द QFDOJM असा लिहिला तर पेन हा शब्द कसा लिहिला जाईल? मित्रांनो याची मांडणी जर आपल्याला समजली तर हा प्रश्न खूप इझी जातोय. बघा पेन्सिल हा शब्द आपण अशा पद्धतीने लिहून घ्यायचं. कधी ही क्रिया अशीच करायची मित्रांनो. बघा मी या ठिकाणी लिहून घेतले. आता बघा पेन या शब्दासाठी काय शब्द तयार होईल ते आपण या ठिकाणी लिहून घेऊ. बघा मी या ठिकाणी पेन हा शब्द लिहून घेतोय. बघा पी, त्याच्यानंतर ई, त्याच्यानंतर एम. ठीक आहे. आता या ठिकाणी क्रिया कशी करणार तर बघा पीच्या नंतर काय येईल? पीच्या नंतर येणार क्यू, त्याच्यानंतर ईच्या नंतर काय येईल? एफ, एनच्या नंतर ओ. म्हणजेच काय काय आलं आपल्या प्रश्नाचं? तर काय आलं आपल्या प्रश्नाचं उत्तर? तर QFO हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे, जे की पर्याय ए मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो, हे अशा पद्धतीने प्रश्न आपल्याला सोडवावे लागतात. ठीक आहे. याच्यानंतर समोरचा प्रश्न बघूया. बघा काय दिले. महत्वाचा प्रश्न आहे. अ ने 6,000 रुपये 8 महिन्यांसाठी आणि ब ने 9,000 रुपये 4 महिन्यांसाठी गुंतवले तर वर्षाच्या शेवटी होणाऱ्या नफ्याचे गुणोत्तर काय असेल? असा प्रश्न विचारलेला आहे. मित्रांनो हे प्रमाण आणि भागीदारीवरचा प्रश्न आहे. बरोबर. मग भागीदारीवरचा प्रश्न आहे तर याच्यामध्ये लक्षात ठेवा भांडवलाचे गुणोत्तर, याचा गुणाकार जर तुम्ही मुदतीच्या गुणाकारासोबत केले, मुदतीचे गुणोत्तरासोबत केले तर तुम्हाला नफ्याचे गुणोत्तर मिळते. एवढं लक्षात ठेवा. भांडवलाचे गुणोत्तर म्हणजे जे गुंतवणूक करतोय ते भांडवलाचे गुणोत्तर असेल. त्याच्यानंतर मुदत किती महिन्याची किती वर्षाची मुदत दिलेली आहे, या दोघांचा जर गुणाकार केला तर आपल्याला नफ्याचं गुणोत्तर मिळते. मित्रांनो ही जर पद्धत तुम्ही लक्षात ठेवली तर कितीही अवघड प्रश्न जरी तुम्हाला विचारलं भागीदारीवरचा तर तुम्ही इझिली सोडवू शकता. ट्रिक्सच्या मागे लागायचा नाही. ट्रिक्स हे फक्त एकाच प्रश्नासाठी वापरली जाते मित्रांनो. प्रश्न जर बदलला तर ट्रिक्स पण बदलून जाते. ट्रिक्सच्या मागे जर लागली तर तुम्हाला खूप अडचण येऊन जाईल मित्रांनो. ठीक आहे. त्यासाठी क्रिया समजून घ्या, मेथड, प्रश्न, पद्धत कशी आहे ती समजून घ्यावा लागतो. त्याच्यानंतरच आपल्याला गणित सोपे जातात. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा क्रिया कशी करणार तर तुम्हाला प्रश्नामध्ये दिले अ ने या ठिकाणी आणि ब ने दोघांची गुंतवणूक दिलेली आहे. बरोबर. मग बघा या ठिकाणी आपण मांडणी कशी करणार? अ हा व्यक्ती आहे, अ या व्यक्तीचं नाव लिहिलं. त्याच्यानंतर ब व्यक्ती आहे, ब व्यक्तीचं नाव लिहिलं. ठीक आहे. आता या ठिकाणी त्यांच्या भांडवलाचे गुणोत्तर आपण या ठिकाणी काढूया. मग भांडवलाचे गुणोत्तर काढत असताना बघा अ ने किती गुंतवणूक केली? 6,000 रुपये गुंतवणूक केलेली आहे अ ने. ठीक आहे. मग या ठिकाणी लिहून घेऊ 6,000 रुपये अ ची गुंतवणूक आणि ब ची गुंतवणूक किती आहे मित्रांनो? 9,000 रुपये. मग 9,000 रुपये ब ची गुंतवणूक लिहून घेतली. जर या दोन्ही भांडवलाच्या गुणोत्तराला किंवा भांडवलांच्या गुंतवणुकीला जर संक्षिप्त रूप देता येत असेल, म्हणजे जसे की या ठिकाणी हे दोन्ही अंक सारखे असतील तर ते कॅन्सल आपल्याला करता येतात मित्रांनो. म्हणजे या ठिकाणी हे 3 शून्य आणि हे 3 शून्य डायरेक्ट कॅन्सल होतात. त्यालाच आपण संक्षिप्त रूप देणे असे म्हणतोय. बरोबर. मग बघा हे 3 शून्य आणि हे 3 शून्य जर कॅन्सल केले राहिले काय मित्रांनो? 6 आणि 9. परत या दोन्ही संख्येला ज्या कॉमन संख्येने भाग जातो म्हणजे समान संख्येने भाग जातो त्यांनी पण भाग देऊन बघायचं. मग याला 3 ने भाग जातो, 3 दोन्ही 6, याला पण 3 ने भाग जातो, 3 त्रिक 9. म्हणजे गुणोत्तर काय येईल मित्रांनो? तर 2:3 येईल. यालाच आपण भांडवलाचे गुणोत्तर म्हणतोय. बरोबर. मग या ठिकाणी आपण लिहून घेऊ गुणोत्तर किती आलं? 3 दोन्ही 6 आणि 3 त्रिक 9. हे आहे भांडवलाचं गुणोत्तर. त्याच्यानंतर मी म्हटलं तुम्हाला मुदतीचे गुणोत्तर घ्यायचे. काय घ्यायचं आहे? मुदतीचे गुणोत्तर. मग मुदत या ठिकाणी प्रश्नातच दिली. अ ने 8 महिन्यासाठी गुंतवणूक केली. मग तुम्ही या ठिकाणी लिहिणार अ ची गुंतवणूक 8 महिन्याकरिता आहे. ब ने 4 महिन्यांसाठी गुंतवली म्हणजे ब ची गुंतवणूक आहे 4 महिन्यासाठी. परत आता या ठिकाणी जर या दोन्ही संख्येला जर समान संख्येने भाग जात असेल तर भागाकार करायचा म्हणजे संक्षिप्त रूप द्यायचं मित्रांनो. ठीक आहे. संक्षिप्त रूप द्यायचं. मग या दोन्ही संख्येला 4 ने भाग जातो. 4 1 4, 4 2 8. म्हणजे या ठिकाणी गुणोत्तर काय येईल? मुदतीचा गुणोत्तर येईल मित्रांनो 4 1 4, 4 2 8 म्हणजे 2:1 आलंय.
ठीक आहे. आता लक्षात ठेवा, मी तुम्हाला आधी सांगितलं होतं भांडवलाचे गुणोत्तर, मुदतीचे गुणोत्तर या दोघांचा जर गुणाकार केले तर तुम्हाला नफ्याचे गुणोत्तर मिळते. हे सुरुवातीला सांगितलं मी. बरोबर? मग आता आपल्याला या ठिकाणी गुणाकाराची क्रिया करायची आहे. म्हणजे या 2चा गुणाकार या 2 सोबत आणि या 3चा गुणाकार 1 सोबत म्हणजे भांडवलाचे गुणोत्तर आपण मुदतीच्या गुणोत्तरासोबत करणार आहोत. ओके? मग आता बघा या ठिकाणी आपण गुणाकार करू. 2 गुणिले 2 जर केले तर किती येईल? 4 आणि 3 गुणिले 1 जर केले मित्रांनो किती येईल? 3. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी काय मिळाले? 4 3. हे काय आहे मित्रांनो? तर नफ्याचे गुणोत्तर आहे. काय आहे? नफ्याचे गुणोत्तर आहे, जे की पर्याय ए मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर दिलंय. समजलं सर्वांना? ठीक आहे. चला समोरचा प्रश्न बघूया. मित्रांनो प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर क्रिया लक्षात ठेवायची आहे. तेव्हाच आपल्याला प्रश्नाची उत्तरं काढता येतात. ठीक आहे. आता याच्यानंतर समोरचा प्रश्न बघा काय दिले. वडिलांचे वय मुलांच्या वयाच्या 3 पट आहे. 10 वर्षानंतर वडिलांचे वय मुलांच्या वयाच्या दुप्पट होईल, तर मुलाचे आजचे वय किती? हा पण अतिशय सोपा प्रश्न आहे. मित्रांनो वयवारीवरती भरपूर मुलांना अडचण येतात. वयवारीवरचे प्रश्न सोडवताना खूप मुलांना अडचण येतात. मग मित्रांनो कोणत्याही टाईपचा प्रश्न आणि कितीही अवघड प्रश्न तुम्ही या पद्धतीनुसार सोडवू शकता. बघा मी ती पद्धत तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. खूप सोपी पद्धत आहे आणि सेम क्रिया तशीच तुम्ही कोणत्याही प्रश्नाकरिता वापरू शकता. काय करायचं आहे बघा. वडिलांचे वय दिले आणि मुलांचे वय दिले. ठीक आहे. वडील आणि मुलगा हे 2 व्यक्ती आहेत. दोन्ही व्यक्तीचं नाव लिहून घ्यायचं मित्रांनो. बघा मी या ठिकाणी मुलासाठी हे शॉर्ट लिहिलं आणि वडिलांसाठी व लिहिलं. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये क्रिया कशी करायची आपल्याला. ठीक आहे. आता मुलांचे वय हे वडिलांच्या वयाच्या 3 पट म्हणजे या ठिकाणी मुलांच्या वयाच्या 3 पट हे वडिलांचे वय दिलेलं आहे. ठीक आहे. नीट समजून घ्या. बघा या ठिकाणी तुम्ही काय करणार तर हे आजचे वय इथे लिहिणार. ठीक आहे. यानंतर इकडे जर म्हटलं तर हे पूर्वीचं आलं आणि आजच्या नंतर हे उजव्या साईडला लिहायचं मित्रांनो. ठीक आहे. आता आजचे वय तुम्ही कशी लिहिणार तर या ठिकाणी तर पट दिले. मग मांडणी कशी करायची लक्षात ठेवा मित्रांनो. बघा काय दिले की वडिलांचे वय मुलांच्या वयाच्या 3 पट आहे. म्हणजेच काय जर समजा या ठिकाणी तुम्हाला पट दिलेली असेल, एक्झॅक्ट वय तर दिलं नाही, मग पट दिलेली आहे, मग तुम्ही काय करणार मुलांचे वय हे गृहीत धरणार. त्याला आपण अझम्पशन म्हणतो. म्हणजे मुलाचे वय आपल्याला माहिती नाही म्हणून आपण काय करणार यक्स हे वय घेणार. आता तुम्हाला यक्स म्हटलं की टेन्शनच येतो मित्रांनो. पण यक्स ही पद्धत यक्स मेथडने जर तुम्ही सोडवले तर तुमचे प्रश्नाचे उत्तर चुकणारच नाही. फक्त समजून घ्या. ठीक आहे. आता या ठिकाणी मुलाचे वय जर समजा आपण यक्स घेतले. ठीक आहे. आता बघा मी या ठिकाणी मांडणी कशी करतोय. समजा मुलांचे वय आपण या ठिकाणी आज यक्स हे वय मानलंय. मग मुलाच्या वयाच्या 3 पट मुलाच्या वयाच्या 3 पट म्हणजे 3 एक्स होणार की नाही? बरोबर? म्हणजे या ठिकाणी वडिलांचे वय किती झाले? 3 एक्स झाले. आजचे वय आहे. बरोबर. आता आपल्याला या ठिकाणी काय म्हटलं की 10 वर्षानंतर आजचे वय आहे आपल्याकडे. मग 10 वर्षानंतर म्हटलं तर इथे लिहावं लागेल 10 वर्षानंतरचे वय. बरोबर की नाही? 10 वर्षानंतरचं वय या ठिकाणी लिहावं लागेल. ठीक आहे. आता 10 वर्षानंतरचा वय कसा काढायचा बघा, ते पण मी तुम्हाला सांगतोय. आता या ठिकाणी आज जर या मुलाचं वय X असेल, तर 10 वर्षानंतरचं वय म्हणजे आपण याच्यामध्ये 10 अधिक करतो की नाही? बरोबर? म्हणजे समजा 10 या ठिकाणी आपण घेतले, मुलाचे आजचे वय 10 वर्ष आहे. मग 10 वर्षानंतर त्याचे वय किती? 20 म्हणजे याच्यामध्ये 10 प्लस केले तेव्हाच 20 येणार की नाही? बरोबर? म्हणजे तुम्हाला या ठिकाणी क्रिया कशी करायची आहे, तर X अधिक 10 लिहावं लागेल. बरोबर? काय लिहिणार? काय लिहिणार मित्रांनो? तर मुलाचे आजचे वय हे x आहे. 10 वर्षानंतर काय x अधिक 10 होतील. सेम वडिलाचे वय पण 10 वर्षानंतर काय 3x अधिक 10 होणार. ठीक आहे. आता 10 वर्षांनंतर या ठिकाणी आपल्याला काय दिले, की वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल. कधी 10 वर्षानंतर. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय दिले मित्रांनो, तर पट दिलेली आहे. काय दिली? पट दिली. तर काय होईल 10 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल. म्हणजे ही एक पट आहे. मुलाचं वय एक पट तर वडिलाचं वय दुप्पट म्हणजे 2 असणार. आता या ठिकाणी क्रिया कशी करायची बघा, तिरकस क्रिया करायची आहे म्हणजे तिरकस गुणाकार करायचा आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने. बघा हे पण सोपं आहे. काय करायचं तर या ठिकाणी बघा, या 2चा गुणाकार याच्यासोबत करायचा आपल्याला. ठीक आहे. ठीक आहे. बघा 2चा गुणाकार 1 सोबत केलं तर 2x होईल. त्याच्यानंतर 2चा गुणाकार 10 सोबत केलं तर 10 2 20 होणार. ठीक आहे, बरोबर. आता या 1चा गुणाकार जर याच्यासोबत केलं या समीकरणासोबत म्हणजे 3x अधिक 10 हे जशाला तसेच राहणार. आता x ची पद एका साईडला आणि संख्या एका साईडला घेऊन जाऊ. बघा हे 3x इथे जशाला तसे ठेवले. या 2x ला जर इकडे आणलं तर वजा 2x झाले. या 20 मधून हे 10 वजा होतील मित्रांनो. या 20 मधून हे 10 म्हणजे हे 10 ला इकडे आणलं तर किती होईल? वजा होणार. 10 20 मधून 10 वजा केले 10 राहिले. ठीक आहे. मग 10 बरोबर या ठिकाणी 3x मधून 2x गेले x राहिले. म्हणजे तुम्हाला x ची किंमत किती मिळाली? 10. x ची किंमत किती मिळाली? 10. आता तुम्ही कोणाचं वय काढू शकता.
कोणाचंही वय काढू शकता. आपल्याला विचारले मुलाचे वय, मग मुलाचं आजचं वय किती आहे x, म्हणजे या ठिकाणी x बरोबर किती 10 वर्ष. हे कोणाचं वय आहे? मुलाचं वय आहे. किती वर्ष? 10 वर्ष. पर्याय A मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. जर आपल्याला वडिलाचं वय विचारलं तर याला आपण काय करणार? 10 ने गुणणार. 3 गुणिले 10 10 त्रिक 30 वर्ष. हे वडिलाचं वय असणार. बरोबर? म्हणजे आपल्याला या ठिकाणी यक्षची किंमत काढता आली, म्हणजे तुम्ही 10 वर्षानंतरचा वय काढू शकता, 10 वर्ष आधीचा वय काढू शकता, 20 वर्षानंतरचा वय काढू शकता. फक्त महत्त्वाचं काय आहे तर ही पद्धत समजून घेणं. आता खूप साऱ्या मुलांनी या प्रश्नाला ऑप्शन वरून पण सोडवलं असतं मित्रांनो. बरोबर की नाही? हे ऑप्शन वरून पण तुम्हाला सोडवता आलं असतं, तर तुम्ही या ठिकाणी ही मी का सांगत आहे तर ही बेसिक मेथड आहे आणि बेसिक मेथडनेच प्रश्नाची उत्तरं आपल्याला ॲक्युरेट काढता येतात. ठीक आहे. तुम्ही जर शॉर्ट ट्रिक्सच्या मागे लागले मित्रांनो तर प्रश्न बदलला की ट्रिक्स बदलत असते. मग किती ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवणार? त्याकरिता ही टेक्निक लक्षात ठेवा, ही पद्धत लक्षात ठेवा. या पद्धतीनुसार तुम्ही कोणताही प्रश्न, कितीही अवघड प्रश्न सोडवू शकता. ठीक आहे. समजलं? चला समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा समोरचा प्रश्न काय दिले. महत्वाचा प्रश्न आहे बघा. ए एक काम 6 दिवसात करतो आणि बी तेच काम 12 दिवसात करतो, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? मित्रांनो सोपा प्रश्न आहे. या ठिकाणी क्रिया कशी करणार? ए एक काम 6 दिवसात करतो, मग एचं काम एला ते काम पूर्ण करण्यासाठी 6 दिवस लागते, बीला तेच काम पूर्ण करण्यासाठी 12 दिवस लागते. या दोघांचा करायचा आहे गुणाकार. दोघांच्या दिवसांच्या संख्येची करायचा गुणाकार. त्याच्यानंतर दोघांनी मिळून म्हटले, मग दिवसांच्या संख्येची करायची मित्रांनो बेरीज. 12 अधिक 6 किती होईल? 18. आता या ठिकाणी करायची भागाकाराची क्रिया, आपल्याला डायरेक्ट उत्तर मिळून जाते बघा. 6 ने 18 ला भाग जातो. 6 एक 6, 6 त्रिक 18. या 3 ने 12 ला भाग देऊ. 3 एक 3, 3 चोक 12. किती उरले? 4. 4 दिवस हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे मित्रांनो. किती उरले? 4 दिवस. हे दोघांना किती दिवस लागतील? 4 दिवस लागतील ते काम पूर्ण करण्याकरिता, जे पर्याय ए मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. हा सोपा प्रश्न होता. त्याच्यानंतर समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा मित्रांनो हा पण सोपा प्रश्न आहे. फक्त समजून घ्या. एक गाडी तशी 60 किमी वेगाने धावते, तर 300 किलोमीटर अंतर जाण्यास तिला किती वेळ लागेल? असा प्रश्न केलाय. मित्रांनो तुम्हाला माहिती आहे, ताशी वेग जर काढायचा असेल, ताशी वेग जर काढायचा असेल तर आपण काय करतो? अंतरला वेळने भागतो की नाही? बरोबर? अंतर भागिले वेळ म्हणजे ताशी वेग. बरोबर? मग आपल्याला दिलेला आहे ताशी वेग आणि अंतर दिले काढायचा वेळ, म्हणजे तुम्ही या ठिकाणी वेळ बरोबर अंतर भागिले वेग घेऊ शकता. ठीक आहे. म्हणजे सरळ भागाकाराची क्रिया करायची आहे. बघा 300 किलोमीटर अंतर आहे. किती आहे? 300 किलोमीटर अंतर आहे. याला जर वेगाने भागलं तर आपल्याला उत्तर मिळते. भागाकार करू. बघा हा 60 वरचा 0, 300 वरचा 0 कॅन्सल झालाय. 30 भागिले 6 राहिले. भागाकार करा. 6 एक 6, 6 पंचे 30, म्हणजे 5 तास इतका वेळ लागेल. किती वेळ लागेल? 5 तास इतका वेळ लागेल, जे की पर्याय सी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. सोपा प्रश्न होता. एका स्टेपमध्ये या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढता आलं. त्याच्यानंतर ब्लड रिलेशन वरचा प्रश्न आहे. महत्वाचा आहे बघा. रोहित म्हणाला, ती मुलगी माझ्या आईच्या एकुलत्या एक भावाची मुलगी आहे, तर रोहितची त्या मुलीशी काय नाते आहे? असा प्रश्न केलाय. मित्रांनो या प्रश्नाला सोडवत असताना आपल्याला महत्वाचं काय आहे तर आकृती काढता आली पाहिजे. बरोबर? मग ते कशा पद्धतीने बघा. बघा काय म्हटले? रोहित म्हणाला, मग तुम्हाला या ठिकाणी रोहित असे लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे. रोहित काय या ठिकाणी दिले? रोहित म्हणाला, ती मुलगी, आता मुलगी माहिती नाही, ती मुलगी म्हणजे या ठिकाणी समोरच्या दिशेने आपण असं डायरेक्शन द्यायचं आहे आणि ती मुलगी या ठिकाणी आपण लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे. समजा ती मुलगी माझ्या आईच्या म्हणजे रोहितच्या आईची मुलगी या ठिकाणी काय म्हटले की माझ्या आईच्या, म्हणजे या ठिकाणी रोहितची आई आहे ना, वरच्या दिशेने लिहायचं आहे आई. ठीक आहे. त्याच्यानंतर आईच्या एकुलत्या एका भावाची, म्हणजे रोहितच्या आईच्या भावाची, या ठिकाणी काय आलं तर रोहितच्या आईचा भाऊ आपण लिहून घेतले मित्रांनो. बरोबर? नंतर काय दिलेलं आहे की भावाची मुलगी आहे, म्हणजे रोहित या ठिकाणी म्हणाला की ती मुलगी माझ्या आईच्या भावाची एकुलती एक मुलगी आहे. काय आहे तर एकुलती एक मुलगी. एकुलती एक मुलगी आहे. ठीक आहे. मग आता या ठिकाणी रिलेशन काय तयार होतं बघा. रोहितचा या ठिकाणी हे आईच्या भावाचं रिलेशन, आईच्या भावासोबत रिलेशन काय असणार? मामाचं असणार. ठीक आहे. मग मामाची मुलगी म्हणजेच काय तर मामी बहीण. बरोबर? काय येईल? मामी बहीणचा रिलेशन येईल. ठीक. अशा पद्धतीने आकृतीवरून आपल्याला या ठिकाणी उत्तर देता येतोय, जे की पर्याय सी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो. ठीक आहे. चला समोरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 13 नंबरचा बघा काय दिले. 300 मीटर लांबीची रेल्वे गाडी ताशी 72 किमी वेगाने जात आहे, तर एका खांबाला ओलांडण्यास तिला किती वेळ लागेल? असा प्रश्न केलेला आहे. बघा मित्रांनो आपल्याला सर्वांना माहिती आहे ताशी वेग बरोबर अंतर भागिले वेळ. अंतर भागिले वेळ आताच बघितलं आपण गुणिले 18/5 हे आपण घेत असतो. ठीक आहे. मग याच्यामध्ये किमती ठेवा. अंतर भागिले वेळ गुणिले 18/5 याच्यामध्ये किमती ठेवा, आपल्याला डायरेक्ट उत्तर मिळून जातं. ठीक आहे. मग बघा या ठिकाणी आपण किमती लिहू.
72 किलोमीटर प्रति तास आहे, म्हणजे 72 किलोमीटर प्रति तास वेग आहे आणि अंतर दिले 300 मीटर, म्हणजे या ठिकाणी 300 लिहिले, भागाकारामध्ये वेळ आपल्याला काढायचा आहे, टी लिहिलं गुणिले 18/5 लिहून टाकणार. ठीक आहे. आता करा या ठिकाणी भागाकाराची क्रिया. मग बघा मित्रांनो काय करायचं आहे, या टीला इकडे घेऊन जाऊ, बरोबर हे 300 गुणिले 18 जशाला तसे राहतील, 300 गुणिले 18 हे 72 आले मित्रांनो भागाकारामध्ये आणि त्याच्यानंतर हे 5 राहिलेले ते गुणाकारामध्ये घ्या. ठीक आहे. आता करायची आपल्याला भागाकाराची क्रिया. बघा भागाकार कशा पद्धतीने करणार, तर 18 ने भाग देऊ 72 ला, 18 1 18, 18 चुक 72. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण व्यवस्थित लिहून घेऊ. बघा टी बरोबर हे 300 राहिले. ठीक आहे. याच्या भागाकारामध्ये 4 गुणिले 5 केले तर 4 5 20 होणार. ठीक आहे. आता परत भागाकार करता येतो. बघा हा शून्य झाला कॅन्सल. 30 चे जर अर्धे केले मित्रांनो किती येणार, 15. 15 सेकंद हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर असणार आहे. ठीक आहे, जे की पर्याय बी मध्ये दिलेला आहे. ठीक आहे. फक्त कॅल्क्युलेशन फास्ट करावं लागतो, तेव्हा आपल्याला उत्तर या ठिकाणी फास्ट काढता येतो मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर समोरचा प्रश्न बघा, एका नावेचा संत पाण्यातील वेग ताशी 10 किमी आहे आणि प्रवाहाचा ताशी वेग 2 किमी आहे, तर प्रवाहाच्या दिशेने नावेचा प्रभावी वेग किती, असा प्रश्न केलेला आहे. मित्रांनो यामध्ये एक लक्षात ठेवा, संत पाण्यातील वेग दिलेला आहे किंवा संत पाण्यातील वेग दिलेला असेल आणि प्रवाहाचा वेग दिलेला असेल, आपल्याला प्रवाहाच्या दिशेने वेग जर म्हटलं तर लक्षात ठेवा मित्रांनो, प्रवाहाच्या दिशेने जर वेग विचारलं, तर प्रवाहाच्या दिशेने वेग विचारलं तर बेरजेची क्रिया करायची. कशाची क्रिया करायची आहे, बेरजेची क्रिया करायची आहे. आणि जर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हटलं मित्रांनो, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जर विचारलं तुम्हाला, तर कशाची क्रिया करायची आहे, तर विरुद्ध दिशेने विचारलं तर वजा बाकीची क्रिया करायची आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा, क्रिया कशाची करायची आहे, वजा बाकीची. दिशेने म्हटलं तर बेरजेची क्रिया करायची. ठीक आहे. मग आता या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल, तर हे 10 किलोमीटर संत पाण्यातील वेग आहे आणि प्रवाहाचा वेग आहे 2 किलोमीटर. मग सरळ 10 अधिक 2 किती, 12 किलोमीटर प्रति तास हे या ठिकाणी प्रवाहाच्या दिशेने वेग असेल, जे की पर्याय बी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. सोपा प्रश्न होता, लक्षात ठेवा. या ठिकाणी सरळ बेरीज आणि वजाबाकी क्रिया कशी करायची तेवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर समोरचा प्रश्न बघा, संध्याकाळच्या 4 वाजून 20 मिनिटांनी घड्याळाच्या तास व मिनिट काट्यामध्ये किती अंशाचा कोन होईल, असा प्रश्न केलेला आहे. सोपा प्रश्न आहे बघा. सुरुवातीला आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, जर अंशात्मक कोन विचारलं आणि आपल्याला तास आणि मिनिटे दिलेली असेल, तर सरळ काय करायचं मित्रांनो, तासाचा गुणाकार 30 सोबत करायचा आहे आणि वजामध्ये 11/2 गुणिले मिनिटे लिहायचं आहे. ठीक आहे. ही क्रिया लक्षात ठेवा आणि इझिली लक्षात ठेवू शकता, काही अवघड नाही. बरोबर. मग आता या ठिकाणी आपण क्रिया करणार, 4 हे तास आहे, तासाचा गुणाकार 30 सोबत वजा 11/2 गुणिले मिनिटासोबत करणार. ठीक आहे. मिनिटे किती आहे, 20. सरळ भागाकाराची क्रिया करू. बघा 2 ने जर 20 ला भागली तर 10 येणार. 4 गुणिले 30 जर केले मित्रांनो तर किती येईल, 4 गुणिले 30 केले तर 120 वजा 10 गुणिले 11 110. बरोबर. आता यांची करा वजा बाकीची क्रिया, मग किती येईल, 120 मधून 110 वजा केली तर किती शिल्लक राहतील, 10. 10 अंश हे अंशात्मक कोण तयार झालं, किती, 10 अंश हे अंशात्मक कोण असेल, पर्याय ए मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. सोपं आहे. फक्त आपल्याला महत्वाचं काय आहे तर सूत्र लक्षात ठेवणं. मग हे सूत्र का लक्षात ठेवायचं, ट्रिक्स आहे. मग मित्रांनो ट्रिक्सच्या मागे लागू नका. ट्रिक्स हे फक्त काही प्रश्नापुरतीच मर्यादित असते. मग प्रश्न बदलला की ट्रिक्स बदलते, एवढं लक्षात ठेवा. आता या ठिकाणी पुढचा प्रश्न, 5,000 रुपये मुदलाचे दरवर्षी 10% दराने 2 वर्षाचे सरळ व्याज किती, असा प्रश्न केलेला आहे. सोपा प्रश्न आहे. सरळ व्याजावरचा प्रश्न विचारलाय. 5,000 रुपये मुदल आहे, 5,000 रुपये मुद्दल लिहून घेतले, याचा गुणाकार दरासोबत करणार 10 गुणिले वर्ष किती आहे 2, याच्या भागाकारामध्ये 100. आता हे तुम्हाला सोपं वाटते, बरोबर की नाही, डायरेक्ट याचा गुणाकार याच्यासोबत आणि हे याच्या भागाकारामध्ये लिहा, असं नाही मित्रांनो. हे जे सांगितले मी तुम्हाला, हे पूर्ण कशामध्ये टाकलेलं आहे, सूत्रामध्येच टाकलेलं आहे ना. काही वेगळी क्रिया केली का नाही. कोणी या ठिकाणी अशा पद्धतीने प्रश्न सोडवतात. 10% म्हणजेच किती, तर 10% म्हणजेच 10 भागिले 100 करा, बरोबर 110 आली. बरोबर. 10 मुद्दलावरती 1% व्याज आहे, म्हणजे 5 या ठिकाणी 5,000 रुपयाची किती करणार, 5,000 रुपयाची तुम्ही 10% करणार, म्हणजे 110. 500 आली. हे 500 एका वर्षाचं व्याज, 2 वर्षाचे व्याज किती, 2 वर्षाचे व्याज किती, 1,000 रुपये. हे असे पण तुम्ही या ठिकाणी काढू शकता किंवा याच्यामध्ये ठेवून पण सॉल्व्ह काढू शकता. मग हे पण सूत्रामध्ये टाकले की हे आहे मुद्दल रक्कम, हे आहे दर आणि हे आहे मुदत आणि याच्या भागाकारामध्ये 100. काय आहे, व्याजाचं सूत्रच आहे ना, सरळ व्याजाचा, बरोबर की नाही. मग हे सूत्र लक्षात ठेवायचं. आता या ठिकाणी भागाकाराची क्रिया करू. बघा हे 2 शून्य, हे 2 शून्य झाले कॅन्सल. 50 गुणिले 50 गुणिले 10 केले तर 500 आणि याचा गुणाकार 2 सोबत केले तर किती, 500 गुणिले 2 तर 1,000. 1,000 रुपये हे काय मिळालं, व्याज. 1,000 रुपये व्याज मिळाले, जे की पर्याय बी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. सोपा प्रश्न आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, रिझनिंग वरचा प्रश्न आहे. या ठिकाणी काय लॉजिक लागते ते बघा. आता दिलेला प्रश्न आपण या ठिकाणी व्यवस्थित लिहून घेऊ मित्रांनो. बघा 7 रेशोमध्ये आहे 36 आणि त्याचप्रमाणे आपल्याला 9चा या ठिकाणी काय संबंध येईल ते काढायचं आहे. बघा या ठिकाणी लॉजिक काय लागले, तर मित्रांनो बघा 7 मधून 1 वजा केले, आले किती 6. या 6चा वर्ग केले तर मित्रांनो किती आलं, 36. सेम क्रिया या ठिकाणी करू. 9 मधून
सेम क्रिया या ठिकाणी करू. 9 मधून 1 वजा करू 8 येईल. 8 चा वर्ग किती येईल मित्रांनो? 8 चा वर्ग येईल 64. मग 64 बघायचं पर्यायामध्ये आहे का? तर पर्यायामध्ये बघू शकता पर्याय डी मध्ये 64 आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 64. बरोबर? अशा पद्धतीने काही लॉजिक आपल्याला लावावं लागतो. त्याच्यानंतर समोरचा प्रश्न बघा. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा असा प्रश्न विचारला होता. गाजर, बटाटा, मुळा आणि आंबा. आता याच्यामध्ये आपल्याला लक्षात आलं असेल की मित्रांनो या ठिकाणी जे दिलेले आहे पर्याय गाजर, बटाटा, मुळा हे जे आहे हे कंदमुळे आहे. काय आहे? कंदमुळे म्हणजे जमिनीच्या आत येणारी फळे आहे असे पण म्हणू शकतात. ठीक आहे. मग हे आंबा जे आहे हे झाडावर येतं मित्रांनो, बरोबर की नाही? म्हणून हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर असणार आहे आंबा. ठीक आहे. महत्वाचा प्रश्न आहे. लक्षात ठेवा जमिनीखाली येणारी फळे आहेत किंवा कंदमुळे आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. 19 नंबरचा हा सोपा प्रश्न आहे. फुल, गुलाब आणि कमळ यांच्यातील संबंध खालीलपैकी कोणत्या पर्यायाशी जुळेल? आता या ठिकाणी दिले 3 स्वतंत्र वर्तुळे म्हणजे अशा पद्धतीने 3 स्वतंत्र वर्तुळे. त्याच्यानंतर एक वर्तुळात दुसरे आणि तिसरे वर्तुळ म्हणजे या ठिकाणी एका वर्तुळामध्ये दुसरे आणि तिसरे वर्तुळ ही आकृती बरोबर असेल का? किंवा मोठ्या वर्तुळात दोन वेगवेगळी लहान वर्तुळे म्हणजे या ठिकाणी एका वर्तुळात दुसरे म्हणजे एका वर्तुळामध्ये दुसरे आणि तिसरे वेगळे वर्तुळ हे अशा पद्धतीने असणार. मोठ्या वर्तुळात दोन वेगळी वर्तुळे आणि 3 परस्परांना छेदणारी वर्तुळे म्हणजे अशा पद्धतीने ही वर्तुळे असतील. ठीक आहे. मग आपल्याला या ठिकाणी वेन आकृती तयार करता येईल मित्रांनो. याच्यासाठी सेपरेट बघा. कशी करणार? तर फुलासाठी आपण एक सर्कल काढले. सपोज अशा पद्धतीने एक सर्कल काढले. हे असेल फुल. ठीक आहे. त्याच्यानंतर गुलाब. आता फुलामध्येच गुलाबाचं या ठिकाणी असणार की नाही? फुलामध्येच येईल गुलाबाचं एक सर्कल. ठीक आहे. मग मी या ठिकाणी लिहिले गुलाब. त्याच्यानंतर कमळ. कमळ पण एक फुलच आहे. कमळ पण हा एक फुलच आहे. म्हणजे या ठिकाणी हा पण कमळसाठी वेगळा एक हे असणार सर्कल असणार. बरोबर? मग अशा पद्धतीने ही आकृती तयार होते मित्रांनो. मग मोठ्या वर्तुळात दोन वेगळी लहान वर्तुळे जे की पर्याय सी मध्ये बघू शकता मित्रांनो. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. सोपा प्रश्न होतं. त्याच्यानंतर समोरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे. महत्वाचा प्रश्न आहे. एक व्यक्ती पश्चिमेकडे 10 मीटर चालली. त्यानंतर ती डावीकडे वळून 10 मीटर चालली. पुन्हा डावीकडे वळून 10 मीटर चालली आणि शेवटी उजवीकडे वळून 5 मीटर चालली. तर ती सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे? असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी केलेला आहे. मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. काय असेल ते या ठिकाणी तुम्हाला उत्तर द्यायचं आहे आणि व्हिडिओ कसा वाटला त्याची प्रतिक्रिया सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडला तर मित्रांपर्यंत शेअर सुद्धा करायचं आहे. चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जातं. मित्रांनो दररोज अशाच पद्धतीने जर तुम्हाला शिकायचं असेल फक्त गणितच नव्हे इतर विषयाची सुद्धा तयारी करायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. ठीक आहे मित्रांनो भेटूया समोरच्या सेशनमध्ये अशाच पद्धतीचे प्रश्न घेऊन याच्यापेक्षाही अवघड लेवलचे प्रश्न घेऊन. आजच्या या सेशनमध्ये एवढंच. थँक्यू सो मच.